आज त्या ठिकाणी पारित झालं आणि धोकादायक सेस इमारती ज्या घोषित करण्याचा अधिकार या निमित्तानं पुनर्रचना मंडळाला मिळालेला आहे आणि त्याच्याबरोबर पागडीच्या इमारती सेस इमारती ज्या आहेत त्यांचे मालक कोर्टात जात होते आणि कॉम्पिटंट अथॉरिटीच म्हाडा नाहीये म्हणून त्या ठिकाणी पुनर्विकास थांबला होता आणि पागडीच्या त्या ठिकाणी भाडेकरूंना दिलासा देणारा अशा प्रकारचं हे विधेयक त्या ठिकाणी मंजूर झालंय आणि मी आपल्या माध्यमातून एवढ्यासाठी आलो की यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा केला। अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये गृहनिर्माणवर बोलत असताना या पागडीचा भाडेकरूंचा विषय त्या ठिकाणी मांडला आणि त्याच्यामध्ये या अडचणी कशा आहेत हे सांगितलं आणि आज मी राज्य सरकारला धन्यवाद देतो। राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारला धन्यवाद देतो की आज जो गिरणगाव आहे, छोट्या चाळी आहेत, छोटी घरं आहेत, त्यांना या निमित्तानं मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। अधिवेशन पार पडलं, विरोधकांचा दावा आहे की काही महाराष्ट्राच्या आतील आलेले गोंधळ आमदार गंभीर नाही, तुमच्यामध्ये काय लागलं महाराष्ट्र? नाही, आपण बघाल की आमदार विरोधकांचं कामच या ठिकाणी टीका करण्याचं आहे। आपण जर त्या ठिकाणी पुरवणी मागण्या बघितल्या, या ठिकाणचे निर्णय त्या ठिकाणी जर आपण पाहिले तर अनेक निर्णय या ठिकाणी घोषित झाले। अनेक छोटे मोठे निर्णय जे आपल्या अस्मितेचे होते तेही त्या ठिकाणी झालेत। आजच त्या ठिकाणी एक मोठा धर्मवीर संभाजीराजे यांचं त्या ठिकाणी आमच्या संगमेश्वरला स्मारक आहे, त्या संदर्भाचा निर्णय झाला। कोकणसाठी त्या ठिकाणी फलोत्पादनाच्या बाबतीत आज त्या ठिकाणी विधेयक आणलं गेलं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, सकारात्मक भूमिका घेऊन सरकारनं या अधिवेशनामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे। आता काय चालू आहे?